नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अतोनात प्रकारचे नुकसान झाले। याच माध्यमातून या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सारे प्रयत्न करण्यात आले। याच माध्यमातून हे अतिवृष्टी जवळपास विविध जिल्ह्यांमध्ये झाली। याच माध्यमातून विविध जिल्ह्यांचे अतिवृष्टीचे नुकसान भरवून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली। याच माध्यमातून ऑगस्ट त्याचबरोबर 10 डिसेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आला। याच माध्यमातून महत्त्वपूर्ण जीआर काढल्यानंतर जवळपास 26 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता। याच माध्यमातून या 26 जिल्ह्यांसाठी जवळपास 2920 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे। याबद्दलचा अपडेट आपण यापूर्वी घेतलेलाच आहे। याच माध्यमातून यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला होता, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड, त्याचबरोबर नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक अशा विविध साऱ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये निधीचीही तरतूद करण्यात आलेली आहे। हा निधी कधी वितरित होणार याबद्दलही विविध सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केले जात होते। याच माध्यमातून हा अतिवृष्टीचा 2024चा निधी जवळपास काही जिल्ह्यांच्या केवायसी पूर्ण झालेले आहेत, याद्या आलेल्या आहेत, त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावरती न येता जवळपास महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांच्या खात्यावरती आलेला नव्हता। अशा जिल्ह्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले आहेत त्यांचे जवळपास आता 6 फेब्रुवारी 2024 पासून त्यांच्या खात्यावरती ही रक्कम पडत आहे। याच माध्यमातून 7, 8, 9, 10 यापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। या अगोदर ज्या शेतकऱ्यांचे विके नंबर मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी कंप्लीट केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची रक्कम मिळणार आहे। याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांसाठी काही निधींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी 234 कोटी निधींची तरतूद करण्यात आलेली आहे। याही पेक्षा जास्त निधींची तरतूद करण्यात आली। त्यानंतर 2 लाखापेक्षाही जास्त शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे। नांदेड हा जवळपास मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला हा नांदेड जिल्हा, यासाठी जवळपास 848 कोटींची निधींची तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास 8 लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे। याच नंतर बीडचाही आता काही दिवसापूर्वी प्रश्न निर्माण केला जात होता। यांच्या माध्यमातून काही हा अतिवृष्टी मिळण्यासाठी विविध सारे प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी 616 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून 6 लाख पेक्षाही जास्त शेतकरी येथील पात्र आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी 231 कोटीचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे। असे बरेच सारे जिल्ह्यांचा हा निधी मंजूर करून देण्यात आला। यापूर्वीचा अपडेट आपण घेतलेलाच आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे याबद्दलचा अपडेट आपण घेतलेला आहे। त्याची डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक देऊच। याच माध्यमातून हा जवळपास 6 फेब्रुवारी 2024 पासून 4 ते 5 दिवस समोर प्रक्रिया चालणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले नसतील, विके नंबर आलेला असेल, अशा शेतकऱ्यांनी केवायसी कंप्लीट करून हा निधी लवकरात लवकर मिळवून घ्यावा। हाच महत्त्वाचा आजचा अपडेट होता। अशाच नवनवीन अपडेटची माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेटची तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील। धन्यवाद।